आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रसाद कुलकर्णी. या कार्यक्रमाची सगळी सूत्र ज्यांच्याकडे आहेत ते आमचे कनिष्ठ मित्र डॉक्टर अवनीश पाटील. अनेक ज्येष्ठ मंडळी मला आता दिसत आहेत या कार्यक्रमासाठी, आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आज आपण भारतीय स्वातंत्र्यातील स्त्रियांचा सहभाग या विषयावरती एक व्याख्यानमाला सुरू करत आहोत. आणि या व्याख्यानमालेमध्ये आपण वेगवेगळे 6 वक्ते आणि 6 वेगवेगळ्या विषयांवरती मांडणी करणार आहेत. सर्वप्रथम मला दिलगिरी व्यक्त करावी लागेल ती यासाठी की माननीय कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के हे वास्तविकतः उद्घाटनाला येणार होते, परंतु अचानकपणे एक एमर्जन्सी आल्यामुळे ते उद्घाटनाला येऊ शकत नाहीत. तर त्यामुळे त्यांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करते. ही जी व्याख्यानमाला आहे ती व्याख्यानमाला आयोजित करण्यामागचं मुख्य प्रयोजन असं आहे की भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. शिवाजी विद्यापीठाचा 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत. रौप्य महोत्सव आहे. आणि त्याचबरोबरीने शारदाबाई पवार अध्यासन, ज्या अध्यासनाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला जातो आहे, त्या शारदाबाई पवार यांचा 12 डिसेंबर हा जन्मदिन आहे. आणि या निमित्ताने 12 डिसेंबर काल रविवार असल्यामुळे आपण आज हा कार्यक्रम सुरू करतो आहोत. आणि त्यामुळे त्याला 3 औचित्य आहेत, 3 वेगवेगळी औचित्य. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, शिवाजी विद्यापीठाचा रौप्य महोत्सव आणि शारदाबाई पवार अध्यासन किंवा शारदाबाईंचा वाढदिवस. ह्या निमित्ताने आपण त्या निमित्ताने आपण ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. आणि ही व्याख्यानमाला आयोजित करण्यामागे शारदाबाई पवार अध्यासनाची भूमिका अशी आहे की भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये अनेक स्त्रियांनी सहभाग, आपला अतिशय क्रियाशील अशा पद्धतीचा सहभाग नोंदवलेला आहे. त्याच्यापैकी अनेक स्त्रिया ज्या आहेत त्यांचा इतिहास लिहिला गेलेला आहे, त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला आहे. पण त्या व्यतिरिक्त अशाही अनेक स्त्रिया आहेत की ज्यांची नोंद इतिहासामध्ये घेतली गेलेली नाही. आणि त्यामुळे या निमित्ताने या 6 व्याख्यानांच्या माध्यमातून आपण भारतीय स्वातंत्र्य चळवळीमधल्या विविध स्त्रियांचं जे योगदान आहे त्याचा आपण परामर्श वेगवेगळ्या वक्त्यांच्या, वेगवेगळे जे तज्ज्ञ आहेत त्यांच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण जी थीम निवडलेली आहे त्या थीम मध्ये आम्ही असे विषय निवडले आहेत की ज्याद्वारे भारतीय चळवळीमध्ये जे स्त्रियांचं योगदान होतं ते सर्व स्ट्रीम्स ज्या होत्या, सर्व जे स्वातंत्र्य आंदोलनातले जे प्रवाह होते, मग तो गांधीवादी अहिंसात्मक प्रवाह असेल किंवा तो आझाद हिंद सेनेचा, सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालचा आझाद हिंद सेनेचा एक प्रवाह असेल, किंवा गांधींच्या आश्रमामध्ये काम राहून काही कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम करणारे अनेक जण असतील, असा प्रवाह असेल. तर त्यामुळे आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे जे 42चं जे आंदोलन झालं त्या काळामध्ये जो सातारा, पूर्वाश्रमीचा सातारा जिल्हा आणि आजचा सांगली सातारा जिल्हा, या जिल्ह्यामध्ये जे पॅरलल गव्हर्नमेंट जे सुरू झालं, पत्री सरकार ज्याला म्हटलं जातं, त्या पत्री सरकारमध्ये ह्या भागामधल्या अनेक स्त्रियांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि अतिशय क्रियाशील अशा पद्धतीचा सहभाग नोंदवलेला आहे. आणि त्यामुळे यास किंवा आझाद हिंद सेनेमध्ये कॅप्टन लक्ष्मी सहगल, स्वामीनाथन ज्यांना आपण म्हणतो, त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. तर आणि त्याच बरोबरीने गांधींच्या बरोबर ती काही डॅनिश स्त्रिया, जशी आपल्याला मीराबेन माहितीये ती ब्रिटिश होती, त्याच पद्धतीने काही डॅनिश स्त्रिया सुद्धा या गांधींच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या होत्या. आणि त्यामुळे हे जे व्याख्यानमाला जी आयोजित केली याचा विचार त्यामागे असा होता की वेगवेगळे जे स्वातंत्र्य आंदोलनातले जे प्रवाह आहेत त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळावं आणि जो दडलेला इतिहास आहे, जे दडलेलं स्त्रियांचं योगदान आहे ते उजेडात थोडंसं आणता यावं, या उद्देशाने आपण
या उद्देशाने आपण हा कार्यक्रम संयोजित केलेला आहे. ही व्याख्यानमाला आपण आयोजित केलेली आहे. तर त्यामुळे मी शारदाबाई पवार अध्यासन जे 2014 पासून शिवाजी विद्यापीठामध्ये कार्यरत आहे, 2017 पासून मी या अध्यासनाची समन्वयक म्हणून काम करते आहे. आणि या शारदाबाई पवार अध्यासनाच्या वतीने जे वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात त्याच्यातला हा एक उपक्रम आहे की व्याख्यानमाला आपण आयोजित करत आहोत. मी सर्वांचं या व्याख्यानमालेसाठी मनपूर्वक स्वागत करते. त्याचबरोबर आजचे जे व्याख्याते आहेत ते प्रसाद कुलकर्णी, त्यांचंही मनपूर्वक मी स्वागत करते. आणि त्याचबरोबरीने ही सगळी जी आजच्या व्याख्यानमालेची जी सूत्र आहेत ती आमचे मित्र डॉक्टर अवनीश पाटील यांच्याकडे देते. सुरुवातीला डॉक्टर अवनीश पाटील हे पाहुण्यांची ओळख करून देतील आणि सगळी सूत्र त्यांच्याकडेच राहतील. सर्वांचं मनापासून स्वागत आणि सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रिया या ऑनलाईन व्याख्यानमालेचे पहिले व्याख्यान श्री प्रसाद कुलकर्णी सर देणार आहेत. त्यांचा विषय इंदुताई पाटणकर असा आहे. महाराष्ट्रातील अभ्यासक, लेखक आणि कार्यकर्त्यांना प्रसाद कुलकर्णी सर परिचितच आहेत, पण आज ऑनलाईन उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी मी त्यांचा संक्षिप्त परिचय करून देत आहे. प्रसाद कुलकर्णी सरांनी मराठी विषयात MA ची पदवी मिळवली आहे. त्यांनी पत्रकारितेची BJC आणि ग्रंथालय शास्त्राची B.Litt या पदव्या देखील संपादन केल्या आहेत. कॉम्रेड शांताराम गरुड यांनी स्थापन केलेल्या समाजवादी प्रबोधिनी या संस्थेचे 1985 पासून त्यांनी पूर्णवेळ कार्य केले आहे. 2002 पासून संस्थेच्या प्रबोधन प्रकाशन ज्योती या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. प्रसाद कुलकर्णी सरांची गझलकार, कवी, लेखक, वक्ता, संपादक अशी सर्वदूर ओळख आहे. त्यांनी विपुल प्रमाणात लेखन केले आहे. आजवर त्यांच्या 18,000वर छापील पृष्ठांचे लेखन प्रकाशित आहे. त्यात संत साहित्य ते भारतीय राजघटना, स्वामी विवेकानंद ते कारगिल युद्ध, आगरकर ते महात्मा गांधी अशा विविध विषयावर 28 पुस्तके, पुस्तिका प्रकाशित झाल्या आहेत. याशिवाय त्यांनी प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकातून जवळजवळ 3,500 छापील पृष्ठांचे संपादकीय, विविध नियतकालिकेतून 2,500हून अधिक लेख प्रकाशित केले आहेत. प्रसाद कुलकर्णी सरांनी 1985 पासून मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती सुरेश भट यांच्या मार्गदर्शनाखाली 5 संग्रह प्रकाशित केले आहेत. त्यांचे स्वतःचे एक स्वतंत्र YouTube चॅनल आहे ज्यावर त्यांनी लिहिलेल्या अनेक गझला, कविता, भाषणे उपलब्ध आहेत. ते एक ब्लॉग देखील चालवतात ज्यावर त्यांचे लेख आपल्याला वाचायला मिळतात. कार्यकर्ता, लेखक, कवी, गझलकार आदी भूमिकेतून केलेल्या त्यांच्या कार्यामुळे त्यांना राज्य पातळीवर महात्मा गांधी सद्भावना पुरस्कार, बालभोळे स्मृती पुरस्कार वर्धा आणि कैफी आझमी पुरस्कार पुणे ते राष्ट्रवीर शामराव देसाई पुरस्कार बेळगाव अशा 20हून अधिक मान्यवर पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रिया या व्याख्यानमालेत स्वातंत्र्य सेनानी इंदुताई पाटणकर यांच्या कार्य व कर्तृत्वाचा वेध घेण्यासाठी आपल्याला आज प्रसाद कुलकर्णी यांच्यासारखे व्यासंगी अभ्यासक लाभले आहेत. मी त्यांचे या व्याख्यानमालेत स्वागत करतो आणि त्यांना व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित करतो. श्री प्रसाद कुलकर्णी सर. नमस्कार बंधू आणि भगिनींनो. आज या ठिकाणी आपण श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्या वतीनं, शिवाजी विद्यापीठाचं हे अध्यासन आहे, या अध्यासनाच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, शिवाजी विद्यापीठाचा हिरक महोत्सव आणि शारदाबाई पवार यांचा जन्मदिन या तिन्ही औचित्याच्या निमित्तानं भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील स्त्रिया या विषयाची ऑनलाईन व्याख्यानमाला या ठिकाणी आजपासून सुरू होती आहे. शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्या समन्वयक आमच्या ज्येष्ठ स्नेही डॉक्टर भारती पाटील, आत्ताच ज्यांनी माझा परिचय करून दिला ते माझे सन्मित्र माननीय डॉक्टर अवनीश पाटील
त्याचबरोबर या व्याख्यानासाठी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी शारदाबाई गोविंदराव पवार यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि त्याचबरोबर ज्यांच्याबद्दल मी आता या ठिकाणी मांडणी करणार आहे त्या थोर स्वातंत्र्य सेनानी क्रांतीवीर इंदुताई पाटणकर यांच्या सुद्धा स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. शिवाजी विद्यापीठाचा हिरक महोत्सव आहे, त्या निमित्तानंही आपणा सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या विषयाकडे वळतो. या विषयाकडे वळण्यापूर्वी दोन गोष्टींचा मला इथं उल्लेख करणं अत्यंत महत्वाचं वाटतं. कारण एक तर या व्याख्यानाचा विषय आणि आजचा म्हणजे ज्याचं व्याख्यानाचं निमित्त आणि विषय या दोन्हीशीही माझा समाजवादी प्रबोधिनीचा कार्यकर्ता म्हणून, एक संपादक म्हणून जवळचा संबंध आलेला आहे. एक तर ज्यांच्याबद्दल मी या ठिकाणी बोलणार आहे त्या इंदुताई पाटणकर यांचे आणि आमचे अतिशय घरोब्याचे संबंध होते, जे आजही आहे. त्याचा तपशिलानं भाषणाच्या ओघात मी उलगडा करीनच, पण ज्या ही थीम घेऊन ही व्याख्यानमाला आज होती आहे, स्वातंत्र्य आंदोलनातील महिलांचा, चळवळीतील स्त्रिया या विषयावरची. मला आठवतं 23 वर्षापूर्वी साधारण 1998च्या दरम्यान समाजवादी प्रबोधिनीचा, आता अवनीजींनी जी माहिती दिली माझी ओळख करून देताना, प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिक, त्या मालिकेमध्ये 1998 साली 23 वर्षापूर्वी स्वातंत्र्य आंदोलनातील स्त्रिया किंवा स्वातंत्र्य आंदोलनातील महिलांचा सहभाग या विषयावरची एक पुस्तिका समाजवादी प्रबोधिनीच्या वतीनं प्रकाशित केली होती. आणि त्याच्यामध्ये श्रीमती सुमित्रा पाटील आणि आता या मांडणीमध्ये ज्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्यावर बोलणार आहेत त्या माननीय डॉक्टर माया पंडित, या दोन्हीही अभ्यासकांचे लेख, दीर्घ असे लेख या पुस्तिकेत एकत्र केलेले होते आणि स्वातंत्र्य आंदोलनातील महिलांचा सहभाग ही पुस्तिका तयार झालेली होती. त्यानंतर 2001 मध्ये, त्यानंतरच एक 2-3 वर्षामध्ये आता ज्यांच्या संदर्भात मी बोलणार आहे इंदुताई पाटणकर, तर क्रांतीवीर इंदुताई पाटणकर या नावाची पुस्तिका समाजवादी प्रबोधिनीच्या याच प्रबोधन मालिकेमध्ये आपण प्रकाशित केलेली होती, ज्याचं लेखन प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गुरव यांनी केलेलं होतं. आणि ती पुस्तिका त्या अर्थानं इंदुताईंच्या जीवनपट जो आहे, इंदुताईंचं जे क्रांतिकार्य आहे ते पहिल्यांदा शब्दबद्ध करणारी, अधोरेखित करणारी अशी ती पुस्तिका होती. छोटी आहे पण पुस्तिका ती महत्वाची होती. आणि त्यामुळं भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील महिलांचा सहभाग असो किंवा आजच्या त्या महिलांपैकी एक अग्रगण्य नाव म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्या इंदुताई असो, या दोन्हीही विषयाशी माझा या समाजवादी प्रबोधिनीच्या माध्यमातून आणि कार्यकर्ता म्हणून अशा पद्धतीचा संबंध आलेला हे मी सुरुवातीला या ठिकाणी नम्रपणानं अधोरेखित करतो. जो विषय घेऊन ही व्याख्यानमाला या ठिकाणी होती आहे तो मला वाटतं अत्यंत महत्वाचा विषय आहे. कारण भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा सगळा जर इतिहास आपण बघितला त्याच्यामध्ये महिलांची भागीदारी ही निश्चितपणाने, आणि खास करून महात्मा गांधीजींच्याकडे सूत्र आल्यानंतर, टिळकांच्या नंतर ही भागीदारी अधिक मोठ्या प्रमाणात, व्यापक प्रमाणात झालेली आपल्याला दिसते. अर्थात त्याच्या आधीही होतीच. आणि आता प्रास्ताविक करताना डॉक्टर भारती पाटील जे म्हणाला तेही खरं आहे की जे स्वातंत्र्य आंदोलनाचे वेगवेगळे जे प्रवाह होते, येन केन प्रकारेने स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे, आमची मायभूमी स्वतंत्र झालीच पाहिजे, इंग्रजी ब्रिटिश साम्राज्यशाहीचा पाडाव झालाच पाहिजे, ही भूमिका मांडणाऱ्या ज्या वेगवेगळ्या विचारधारा होत्या त्या सर्व विचारधारांमध्ये, म्हणजे मग ती गांधीवादी विचारधारा असेल, ती जहालमतवादाची विचारधारा असेल, ती शहीद भगतसिंगांचा मार्ग घेणारी विचारधारा असेल किंवा सुभाषबाबूंची विचारधारा असेल, अशा ज्या सगळ्या विचारधारा होत्या त्या प्रामुख्यानं काँग्रेस, समाजवादी आणि कम्युनिस्ट या 3 विचारधारांना जवळ जाणाऱ्या किंवा त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या या सगळ्या आंदोलनामध्ये स्त्रियांची भागीदारी ही आपल्याला दिसून येते. नावं सांगायला गेल तर शेकड्यानं नावं सांगता येतील, पण काही नावांचा उल्लेख मी मुद्दामच, पहिलंच व्याख्यान आहे म्हणून या ठिकाणी करणं मला अत्यंत गरजेचं वाटतं. मादाम कामा, प्रीतिलता वादेदार, कल्पना दत्त, अॅनी बेझंट,
ताराबाई मोडक, कस्तुरबा गांधी, सरोजिनी नायडू, प्रेमा कंटक, अवंतिकाबाई गोखले ज्यांनी गांधीजींचं चरित्र लिहिलं आणि लोकमान्य टिळकांची ज्याला प्रस्तावना आहे त्या अवंतिकाबाई गोखले, जानकीबाई बजाज, अरुणा असफ अली, कॅप्टन लक्ष्मी सहगल, कमलादेवी चट्टोपाध्याय, सुचेता कृपलानी, गोदूताई परुळेकर, लक्ष्मीबाई नायकवडी, राजमती पाटील ज्यांच्यावर आता आपण बोलणार आहे त्या इंदुताई पाटणकर, कमल दोंदे, सुचेता कृपलानी, अशा असंख्य म्हणजे आपल्या राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरीय अशा पातळीवर असंख्य शेकडो हजारो महिलांनी योगदान दिलेलं. पण ते योगदान त्या पद्धतीनं अधोरेखी शब्दबद्ध झाले किंवा नव्या पिढीला सर्वज्ञात आहे असं नाही. आणि म्हणून मला सुरुवातीला विषयाला सुरुवात करायच्या आधीच या अध्यासनाचे शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्या आणि त्याच्या समन्वयका डॉक्टर भारती पाटील आणि सहसमन्वयक डॉक्टर अवनीश पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे मनापासून आभारी मानायचे आहेत आणि अभिनंदनही करायचं आहे की त्यांनी या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये एका महत्वाच्या विषयाकडे लोकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे, अभ्यासकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे, कार्यकर्त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि येत्या 6-7 दिवसामध्ये आपण या ठिकाणी आज इंदुताई पाटणकरांच्या पासून सुरुवात होणारी ही व्याख्यानमाला, त्याच्यामध्ये राजमती पाटील बिरनाळे, कॅप्टन लक्ष्मी सहगल, डॉक्टर उषा मेहता, एन मारी पीटरसन, इस्टर फायरिंग, ॲलन हुरूप, जयाबाई आविरे, भागीरथी तांबट अशा जवळजवळ 9 स्त्रियांचं कार्य हे या 6 व्याख्यानातून होणार आहे. ही मला वाटते अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची सुद्धा गोष्ट आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एकीकडे साजरा करत असताना, शिवाजी विद्यापीठाचा हीरक महोत्सव साजरा करत असताना या लोकलढ्यातील क्रांतीवीरांगणांचा अशा पद्धतीनं परिचय करून देणं ही फार महत्वाची कामगिरी या अध्यासनाच्या वतीनं होतीये. याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो आणि विषयाला सुरुवात करतो. ज्या इंदुताई पाटणकरांच्यावर मी बोलणार आहे त्या इंदुताई पाटणकर इथं उपस्थित असलेल्या अनेकांनी त्यांना प्रत्यक्ष बघितलेलं आहे, प्रत्यक्ष ऐकलेलं आहे, प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. त्याचं कारण स्वातंत्र्यानंतर सुद्धा जवळजवळ 70 वर्ष इंदुताई या अतिशय सक्रिय कार्यकर्त्या म्हणून आपण सर्वजणच त्यांना ओळखतो. आणि ज्या विद्यापीठाचा आपला परिसर आहे, शिवाजी विद्यापीठाचं जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रातल्या त्या असल्यामुळं, आपल्या जवळच्या सांगली जिल्ह्यातल्या असल्यामुळं, कोल्हापूर सातारा या जिल्ह्यांमध्ये त्यांचं सगळं कार्य असल्यामुळं इंदुताईंना आपल्यापैकी अनेक मंडळी ही जाणतात. आणि त्यामुळे आणि मी सुरुवातीला जो उल्लेख केला इंदुताई पाटणकर आणि म्हणजे पाटणकर घर आणि आमचे समाजवादी प्रबोधिनी परिवार यांचे अतिशय जिव्हाळ्याचे घरोब्याचे संबंध आहेत, जे आज इंदुताईंच्या किंवा त्यांच्या सूनबाई गेल ऑम्बेट यांच्या निधनानंतर ही आहेत. डॉक्टर भारत पाटणकर हे माझे ज्येष्ठ बंधू त्या अर्थाने आहेत चळवळीतले. एकीकडे हा सगळा स्नेह मला या ठिकाणी आठवतंय की म्हणजे भाषणाच्या ओघात येईलच, पण मी सुरुवातीलाच नमूद करतो कारण अनेकांना उत्सुकता लागली असेल हे घरचे कसं म्हणतायत. तर समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक कालवश आचार्य शांताराम बापू गरुड हे स्वातंत्र्य सैनिक होते. इंदुताईंच्या पेक्षा वयानं ते थोडं लहान होते, पण इंदुताईंच्या त्या एकूण स्वातंत्र्य कार्यामध्ये कासेगावच्या एकूण याच्यामध्ये शांताराम बापू गरुड हे त्यांचे कनिष्ठ बंधू म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये कार्यरत होते. बाबूजी पाटणकर यांचे लहान सहकारी, कनिष्ठ सहकारी म्हणून कार्यरत होते या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये. आणि तो 1942च्या लढ्यापासून जुळलेला जिव्हाळा हा अगदी आज तागायत सुरू आहे. अर्थात ज्यांच्यामुळे हा सगळा जिव्हाळा जुळून आला, कौटुंबिक जिव्हाळा, वैचारिक जिव्हाळा, ते आज शांताराम बापू नाही, त्यांचंही 10 वर्षापूर्वी कालवश झाले, इंदुताईही 4-5 वर्षापूर्वी कालवश झाल्या हे आपण सर्वजण जाणतो. पण ती विचारधारा, ती वैचारिक बांधिलकी आज सुद्धा जपण्याचा आणि ती पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न हे डॉक्टर भारत पाटणकर आणि आम्ही हे वेगवेगळ्या मंचावरून करत आहोत. आणि हा एक त्या पद्धतीचा कौटुंबिक जिव्हाळा हा इंदुताईंचा अखेरपर्यंतचा होता. म्हणजे मी जवळजवळ
1985 पासून शांताराम बापूंना आणि इंदुताईंना आणि डॉक्टर भारत पाटणकरांना ओळखतो, तर या सगळ्यामध्ये इंदुताई या सगळ्यांच्याच ताई होत्या. म्हणजे सगळ्या त्यांना परिचित अपरिचित सगळीच माणसं ताई म्हणून हाक मारत असत, ताई म्हणून ओळखत असत, माझ्या सहित सर्व. पण शांताराम बापूंना बापू म्हणून सगळेजण हाक मारत असत, पण मामा म्हणून हाक मारणारे एकमेव इंदुताईंचे सुपुत्र डॉक्टर भारत पाटणकर होते. आणि शांताराम बापूंना ए शांताराम अशी हाक मारणारे एकमेव इंदुताई होत्या. हे म्हणजे हे जे कौटुंबिक नातं होतं, हे त्यातले हे पदर, हे आपण मला वाटतं या ठिकाणी इंदुताईंना आदरांजली वाहत असताना लक्षात घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर प्रबोधिनीनं ज्या पुस्तिका प्रकाशित केल्या, मग अशी मी उल्लेखही केला त्याचा, त्यामधली एक पुस्तिका जाणीवपूर्वक इंदुताईंचं कार्य हे या समाजासमोर जावं, शाब्दिक रूपानं जावं, यासाठी डॉक्टर बाबूराव गुरव यांना समाजवादी प्रबोधिनीच्या वतीनं ती पुस्तिका लिहायला प्रवृत्त केलं आणि ती पुस्तिका 2001 साली प्रकाशित झालेली होती. आता हे सगळं होत असताना इंदुताई ही व्यक्ती म्हणून काय होत्या, स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग काय होता, आणि स्वातंत्र्याच्या नंतर, अर्थात नंतरच्या भागाकडे मी कमी येणार आहे, त्याचं कारण नंतरचं कार्य आपल्या अनेकांना माहिती आहे. पण या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना या स्वातंत्र्यामध्ये आपल्या सर्वस्वाचा होम करण्याची तयारी असलेली जी अनेक महिला पुढे आल्या, त्यातल्या आपल्या भागातल्या इंदुताईंचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. हे याच्यासाठी गरजेचं आहे. हा इतिहास केवळ वारंवार ह्याचा हे नाही आहे. आज काळ मोठा विपरीत आलेला आहे. आज केवळ या सगळ्या स्वातंत्र्य वीरांचं, वीरांगनांचं कर्तृत्वच नाकारण्याचा एक कार्यक्रम अतिशय वेगवान पातळीवर सुरू आहे. आपण सर्वांना आठवत असेल, मागच्या महिन्यामध्ये एक तथाकथित अभिनेत्री असं म्हणाल्या की हे स्वातंत्र्य जे आपल्याला मिळालेलं आहे ते भीक म्हणून मिळालेलं आहे, आणि या देशाला खरं स्वातंत्र्य 2014 सालापासून मिळालेलं आहे. आता 2014 हा त्यांचा उल्लेख होता म्हणून मी केला. 2014 नंतर काय अधोगती आणि प्रगती झाली हे आपल्या सर्वांना माहिती आहे, तो माझ्या मांडणीचाही विषय नाही. पण असं ज्यावेळी जाणीवपूर्वक समाजामध्ये, तरुण पिढीमध्ये ज्यांची काही क्रेज आहे एक अभिनेत्री म्हणून, अशा व्यक्तींच्या मुखातून जाणीवपूर्वक ज्यावेळी उगाळलं जातं, त्यावेळी तुमची आणि माझी जबाबदारी ही होती की जो स्वातंत्र्याचा वारसा आहे, स्वातंत्र्याच्या विचारधारेचा वारसा आहे, तो पुन्हा पुन्हा लोकांच्या समोर प्रस्थापित करणं. त्याचं कारण असं आहे, हा केवळ एखाद्या विशिष्ट नेतृत्वाला बदनाम करण्याचा कट आहे असं नव्हे, असं म्हणणं, तर हा स्वातंत्र्य आंदोलनच नाकारणं ह्याच्यासाठीचा हा अटापिट आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण एकदा स्वातंत्र्य आंदोलनच नाकारलं की इंदुताई पाटणकरांपासून महात्मा गांधींपर्यंत आणि कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्यापासून नेताजी बाबू सुभाष बाबूंपर्यंत आणि अवंतिकाबाई गोखल्यांपासून लोकमान्य टिळकांपर्यंत, या सगळ्यांनी जे काही स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय सहभाग दिला, अनेकांनी हौतात्म्य पत्करलं, ते सगळं नाकारण्याचं हे कारस्थान आहे. आणि म्हणून त्याचं कारण उघड आहे. त्याचं कारण एकमेव असं आहे की ज्या विचारधारेकडून या स्वातंत्र्य आंदोलनाला, स्वातंत्र्य दिनाला बदनाम केलं जातं, त्या विचारधारेकडं त्या विचारधारेचा स्वातंत्र्य आंदोलनात सहभागच नव्हता. अर्थात नव्हता असंही काही म्हणता येणार नाही, सहभाग होता, फक्त परिणाम असा होता तो ब्रिटिशांच्या बाजूने होता, भारतीयांच्या बाजूने, भारतीय स्वातंत्र्याच्या बाजूने नव्हता. त्यामुळे ही जी काही मळमळ आहे ती अशा पद्धतीने व्यक्त होत जाती. आणि अशा अस्वस्थ कालखंडामध्ये आपण स्वातंत्र्य आंदोलनातील महिलांच्यावर काही चर्चा करण्याचा या निमित्तानं व्याख्यानमालेतून प्रयत्न करतोय. ही मला वाटते अतिशय महत्वाची अशी बाब आहे. इंदुताईंनी ज्या काळामध्ये स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला, एक तरुण कार्यकर्ती, अर्थात त्याची कारणं, त्याचा घरगुती वातावरण, या सगळ्याचा उल्लेख मी येईनच, पण इंदुताईंनी स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये स्वतःला जे झोकून दिलं आणि नंतर ज्या त्या 70 वर्ष कार्यरत राहिल्या, त्याचं एकमेव कारण होतं स्वातंत्र्य कशासाठी मिळवायचं आणि स्वातंत्र्य कुणासाठी मिळवायचं, ही भूमिका इंदुताई पाटणकर यांची पक्की होती. शेतकरी, कष्टकरी, कामगारांसाठी हे राज्य असलं पाहिजे, हे स्वातंत्र्य असलं पाहिजे,
ही भूमिका घेऊन इंदुताई सातत्याने कार्यरत राहिल्या. आणि म्हणून तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते थांबल्या नाहीत. आता देश स्वतंत्र झाला, आता आपण आपला संसार करू वगैरे वगैरे त्यात पडल्या नाहीत त्या मोहात. तर त्या अखेरपर्यंत कष्टकऱ्यांच्या, वंचितांच्या, दुबळ्यांच्या या लढाया लढत राहील. दुबळ्या म्हणजे सर्वहारा वर्गाच्या या अर्थानं मी म्हणतो. ज्यांच्या चळवळी आहेत त्यात ती माणसं दुबळी नाहीत, आकाशाच्या उंचीची माणसं आहेत. पण सर्वहारा वर्गाच्या या प्रस्थापित व्यवस्थेनं ज्यांना सर्वहारा पण लादलेला आहे त्यांच्या उद्धारासाठी या इंदुताई कार्यरत असलेल्या आपल्याला दिसून येतात. इंदुताईंचे पती क्रांतीवीर बाबूजी पाटणकर त्यासाठीच लढले. इंदुताईंचे चिरंजीव आजचे नेते, कार्यकर्ते नेते डॉक्टर भारत पाटणकर त्यासाठीच लढत आहेत. इंदुताईंच्या सूनबाई डॉक्टर गेल आंबेट यांनीही आयुष्य यासाठीच, या विचारधारेच्या अभ्यासासाठी आणि कृतिशीलतेसाठी खर्च केलेला आपल्याला दिसून येतं. मुद्दा हा असा आहे की आज ज्यांच्यावर आपण काही समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे, खरं तर इतके जवळचे संबंध असताना, एखाद्या व्यक्तीचे नेतृत्वाचे घरोब्याचे संबंध असताना, त्यांच्याविषयी भरभरून ऐकलेलं असताना, त्यांच्याविषयीच्या अनेक गोष्टी ज्ञात असताना त्या सगळ्या मांडणं हे वाटतं तितकं सोपंही असतं आणि वाटतं तितकं अवघडही असतं. त्याचं कारण अवघ्या 45-50 मिनिटांमध्ये, 1 तासामध्ये त्या व्यक्तित्वाला न्याय आपण कितपत देऊ शकू, कारण आकाशाच्या उंचीचे व्यक्तिमत्व 1.25 तासामध्ये मांडणं त्या अर्थानं अशक्य असतं. पण तरी सुद्धा मी हा धावता हे करणार आहे. तर मुळात इंदुताई ह्या अतिशय बंडखोर स्वभावाच्या होत्या. त्यांचे वडील हे स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सक्रिय होते. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या प्रतिसरकारच्या चळवळीचा हा सगळा कालखंड होता. म्हणजे इंदुताई ज्यावेळी ह्या सगळ्यात पडल्या तो कालखंड. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये अनेक व्यक्ती पडलेल्या आपल्याला जसं दिसतात, तसेच अनेक घराणी या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी झालेली आपल्याला दिसतात. त्यातीलच एक घराणं म्हणून आपल्याला इंदुताईंचं घराणं, इंदुताईंचं माहेर निकमांचं घराणं हे आपल्याला बघावं लागतं. इंदुताईंचं माहेरचं नाव हे इंदिरा दिनकरराव निकम असं होतं. कराड तालुक्यातल्या इंदोली हे त्यांचं जन्मगाव. आणि 15 सप्टेंबर 1925 या दिवशी इंदुताईंचा जन्म. म्हणजे आज जर इंदुताई हयात असत्या तर त्यांचा 96वा वाढदिवस आपण सगळ्यांनी साजरा केला असता आणि 4 दिवसानं त्यांची जन्मशताब्दीचं वर्ष येतं. तर अशा ह्या दिनकरराव निकम आणि सरस्वती निकम या दाम्पत्याच्या पोटी इंदुताईंचा जन्म झाला. या दाम्पत्याला जवळजवळ 3 मुलं आणि 11 मुली होत्या. अर्थात त्यापैकी जवळजवळ 5 मुली आणि 1 मुलगा 1 वर्षाचा व्हायच्या आत दगावला. पण या सगळ्या भावंडांमध्ये इंदुताई ही सगळ्यात ज्येष्ठ अपत्य होतं. आणि एकीकडं मगाशी सांगितलं हा सगळा काळ 1925चा काळ म्हणजे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या एकूण भारत स्वतंत्र व्हायला अवघ्या 20 वर्षे राहिलेली आहे. लोकमान्य टिळकांचं 5 वर्षापूर्वी निधन झालेलं आहे 1920 साली. महात्मा गांधीजींनी सगळी स्वातंत्र्य आंदोलनाची सूत्र घेतलेली आहेत. गांधीजींचा आधीच दक्षिण आफ्रिकेमधल्या कार्याचा लौकिक जगभर आहे. आणि इथल्या चळवळी, वेगवेगळ्या चळवळी गांधीजी करतायत ज्यांच्यामध्ये महिलांचाही सहभाग वाढताना आपल्याला दिसतो. मिठाच्या सत्याग्रहापासून सगळ्या सत्याग्रह आणि आंदोलन गांधीजी एकीकडे करतायत. आणि या क्रांतिसिंहांचं प्रतिसरकारची चळवळ याच काळात सगळी हे होताना आपल्याला दिसते. या सगळ्या काळामध्ये आणि एका स्वातंत्र्य सैनिकाच्या किंबहुना स्वातंत्र्यानं झपाटलेल्या कुटुंबाच्या परिवारामध्ये इंदुताईंची वाढ होताना आपल्याला दिसते. आणि मग अर्थातच बाळकडू स्वातंत्र्याचं त्यांना मिळालेलं आहे घरातून. इंदुताईंच्या ज्या आजी होत्या म्हणजे आईच्या आई म्हणजे सरस्वतीताई निकम यांच्या मातोश्री गोदावरीताई यांनी इंदुताईंना घडवलं. या गोदावरीताई ह्या अतिशय पुरोगामी विचाराच्या होत्या. स्त्री पुरुष समता मानणाऱ्या होत्या. स्त्री ही कुठल्याही बाबतीत पुरुषापेक्षा कमी नाही या विषयावर त्या ठाम होत्या.
आणि म्हणून गोदावरी बाईंनी इंदुताईंच्यावर बालपणापासून संस्कार केले. आणि मग आपल्याला असं दिसतं की इंदुताई ह्या केवळ म्हणजे बालपणापासूनच अतिशय प्रभावी असं त्यांचं व्यक्तिमत्व घडलं. आणि मग त्यांनी लहानपणीच इंदुताई ह्या पोहायला शिकलेल्या आपल्याला दिसतात, घोड्यावर बसायला शिकलेल्या दिसतात, मैदानी खेळाची आवड ह्या मुलीला आपल्याला दिसते. त्याचबरोबर शिक्षण घेत असतानाच केवळ पुस्तकी शिक्षण न घेता वाचनाची आवड या मुलीमध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसते. आणि मग ज्याच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होते त्याच्यामध्ये स्वयंप्रज्ञा, स्वयंप्रतिभा ही वास करत असते, स्वयं निर्णय ती मुलगी घेऊ शकते, हेही आपल्याला दिसतं. त्यामुळे एकीकडे कौटुंबिक पारिवारिक असं स्वातंत्र्याचं वातावरण, दुसरीकडे आजीनं केलेले संस्कार आणि कुटुंबियांनी बियांनी दिलेली त्याला साथ, त्यामुळे इंदुताईंचं व्यक्तिमत्व हे असं ब्रिटिश विरोधी, ब्रिटिश साम्राज्यशाही विरोधी आणि एतद्देशीयांच्या उद्धाराविषयी हे विकास पावत असताना आपल्याला दिसतं. इंदुताईंचं माहेरचं घराणं निकम घराणं हे अतिशय प्रतिष्ठित आणि पुरोगामी असं घराणं होतं. पुरोगामी विचारांचा वारसा आता गोदाताईंच्या ह्यानं मी सांगितला. पण त्या काळामध्ये दिनकरराव निकम हे जे इंदुताईंचे वडील आहेत त्यांचे महर्षी शिंद्यांपासून क्रांतिसिंह नाना पाटलांपर्यंत, कर्मवीर भाऊराव अण्णांपासून माधवराव बागलांपर्यंत अनेकांची जवळची ऋणानुबंध होती. ही सगळी माणसं यांच्याकडे यायची, हे त्यांच्याकडे जायचे, हे सगळं त्यांच्यातले डायलॉग, त्यांच्यातले संवाद, त्यांच्या भूमिका, त्यांची वैचारिकता या सगळ्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम हे इंदुताईंच्या बालमनावर झालेले आपल्याला दिसतात. आणि त्यातून ते घडत गेले, त्या घडत गेल्या. इंदुताईंचे वडील ही इंदुताईंच्या प्रमाणात इंदुताई बालवयात या सगळ्या आंदोलनात सहभागी झाल्या. इंदुताईंचे वडील दिनकरराव निकम सुद्धा वयाच्या 18व्या वर्षी स्वातंत्र्य आंदोलनामध्ये त्यांनी झोकून दिलं. गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन ते सक्रिय झाले. याच ह्याच्यामध्ये फैजपूर आणि हरिपुरा जी काँग्रेसची अधिवेशनं झाली त्याला सुद्धा ते हजर होते. काँग्रेस सेवा दलाच्या शाखा ते चालवत होते. या सगळ्या संस्कारामध्ये इंदुताई वाढत होत्या. आणि लक्षात घ्या हा कालखंड सुद्धा गांधी आणि नेहरू आणि इतर सर्व नेते मंडळी यांच्याबद्दल जनतेला कमालीचा जिव्हाळा वाटत होता. ही मंडळी आपल्याला देश स्वतंत्र करून देणार, हे नेतृत्व आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणार अशी खात्री इथल्या एतद्देशीय जनतेला झालेली होती. आणि म्हणून कमालीचं प्रेम होतं. आणि इंदुताईंच्या जन्माच्या वेळची एक कथा सांगितली जाते की त्या काळामध्ये स्त्रिया इतक्या या स्वातंत्र्य आंदोलनानं भारून गेलेल्या होत्या. आपल्याकडं मुलीला किंवा अपत्याचं नाव ठेवण्याचा जो सोहळा असतो, पाळणे म्हणणं, बारसं ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये गांधी आणि नेहरूंचे सुद्धा पाळणे म्हटले जायचे. आणि त्यातूनच इंदुताईंचं नाव इंदिरा ठेवलं अशी सुद्धा एक गोष्ट या सगळ्या ह्याच्यातून कानावर आपल्या येते. म्हणजे नाव ठेवण्यामध्ये सुद्धा गांधी आणि नेहरूंचे पाळण्यातून ती प्रेरणा मिळावी, यातूनच त्या काळातलं वातावरण किती भारलेलं असेल, स्वातंत्र्याच्या ह्यानं प्रेरित झालेलं असेल, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. घरातील चर्चा असतील, अभ्यास शिबिर असतील, वेगवेगळे होणाऱ्या चर्चा असतील, गुप्त पद्धतीनं होणाऱ्या नियोजनाच्या बैठका असतील, हे सगळं इंदुताई आपल्या घरामध्ये लहानपणापासून बघत होत्या. आणि मग 1941 साली वैयक्तिक जो सत्याग्रह होता त्या सत्याग्रहामध्ये इंदुताईंचे वडील दिनकरराव निकम यांना अटक झाली. आणि मग एक नेतृत्व करणारा सगळ्या संघटित पद्धतीनं त्या भागामध्ये सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्याला अटक झाली. अर्थातच इतर सर्व बाबी ही माहिती असल्यामुळं 16 वर्षाच्या इंदुताईंनी दिनकरराव निकमांचं जे काम होतं त्यांना अटक झाल्यामुळं राहिलेलं होतं किंवा करायला लागणारं होतं ते काम हाती घेतलं. आणि इंदुताई ही अवघ्या 15-16 वर्षाची युवती तरुणी हिनं स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये स्वतःला झोकून दिलं. केवळ झोकून दिलं नाही, केवळ चर्चा बैठकांना त्या सहभागी राहिल्या नाहीत,
तर ब्रिटिश सत्तेला शी आपण दोन हात केलेच पाहिजेत आणि कोणत्याही मार्गाने या सत्तेला इथून घालवलं पाहिजे. ही जी काय आंतरिक उर्मी होती त्या उर्मीतूनच 42च्या आंदोलनामध्ये लढ्यामध्ये इंदुताई या चक्क 15-16 वर्षाची ही मुलगी पिस्तूल हाताळायला शिकली होती. हात बॉम्ब त्या हाताळायला लागलेल्या होत्या आणि ही अवघ्या 15-16 वर्षाची तरणी ताठी मराठा समाजातली मुलगी स्वातंत्र्य आंदोलनात काय फिरते, पिस्तूल काय हाताळायला लागते, हातबॉम्ब काय हाताळते, सायकलवरून काय फिरते, पोलिसांना आव्हान काय देते, असं म्हणून काही मंडळी ज्यांना स्वातंत्र्याच्या प्रेरणा ज्यांच्या त्या अर्थानं तीव्र नसाव्यात किंवा अधिक काय किंवा इंदुताई आणि दिनकरराव निकम, गोदावरीताई आणि या सर्व कुटुंबियांची काय भूमिका आहे हे न कळल्यामुळं चालत आलेल्या विचारधारेप्रमाणे समाजातली काही माणसं म्हणायला लागली आता ह्या मुलीचं लग्न करा. ही कुठल्या वेगळ्याच मार्गाला लागलेली आहे स्वातंत्र्याने प्रेरित होऊन आणि त्यामुळे लग्न करा असं म्हणायला लागले. इंदुताई यांच्या मनामध्ये स्वातंत्र्याबद्दलच्या किंवा ब्रिटिश सत्तेविरुद्धचा इतका राग होता आणि हे स्वातंत्र्य आपल्याला कशासाठी मिळवायचं, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कुणासाठी मिळवायचं ही भूमिका पक्की असल्यामुळं त्यांना तातडीनं लग्न वगैरे या बंधनात अडकून पडायचं नव्हतं. ही त्यांची मनोभूमिकाच नव्हती. आणि मग आपल्याला लग्नाच्या ह्याच्यात बांधून ठेवलं जाईल काय, स्वातंत्र्य सैनिक असलेले आपले वडील आणि इतर सर्व कुटुंबीय सुद्धा आपलं लग्नाचं वय झालंय म्हणून आपल्याला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये झोकून देतील की काय, अशी एक शंका आल्यामुळं, कारण शेवटी मातृहृदय आहे, पितृहृदय आहे, सगळ्या गोष्टी आहेत, हे सगळं लक्षात आल्यामुळं ही तरुण असलेली मुलगी इंदुताई या सरळ घराबाहेर पडल्या. लक्षात घ्या म्हणजे काय निष्ठा असेल स्वातंत्र्याबद्दलची आणि ही असेल भूमिका किती पक्की असेल. आणि इंदुताई मग वाळव्याला पांडू मास्तरांच्या पत्नी, त्या काळातले मोठे स्वातंत्र्य सैनिक असलेले पांडू मास्तर त्यांच्या पत्नी गीताबाईंच्याकडे आल्या. गीताबाई ह्या सुद्धा एक स्वयंप्रज्ञेनं कार्य करणाऱ्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या, चळवळीच्या पूर्णवेळ खंद्या कार्यकर्त्या होत्या. आणि मग त्यांच्याकडे इंदुताई गेल्या गीताबाईंच्याकडे आणि म्हणाल्या मला केवळ लग्न करून चूल आणि मूल यामध्ये अडकून पडायचं नाही आहे, तर मला स्वातंत्र्य आंदोलनातली पूर्णवेळ कार्यकर्ती व्हायची आहे. गीताताईंनी इंदुताईंची सगळी भूमिका ऐकून घेतली, त्यांना ती पटली, त्यांनी तिला बळ दिलं आणि या काळामध्ये कासेगावात जवळजवळ 150 स्त्रियांचं एक 21 दिवसाचा अभ्यास शिबिर गीताबाई पाटील, यशोदाबाई पाटील तांब्याच्या यांनी संघटित केलं आणि इंदुताईंनी त्यांचा सक्रिय सहभाग होता. या सगळ्या काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्य आंदोलनात येणाऱ्या महिलांची वैचारिक भूमिका कशी पक्की असली पाहिजे, कशा पद्धतीनं त्यांनी या सगळ्या आंदोलनाकडे पाहिलं पाहिजे, ही याबाबतची शिबिरं ही त्या काळात घेतली जात होती. आणि त्याच्या संघटनामध्ये इंदुताईंसारखी तरुणी ही गीताबाईंना आणि या यशोदाबाईंना किंवा इतर सर्व कार्यकर्त्या महिलांना साथ देत होती. हे फार महत्वाचं आहे. याच काळामध्ये साताऱ्याचं प्रतिसरकारची चळवळ ऐन जोरात होती. तारा तोडणं, स्टेशनं जाळणं, हत्यारं पळवणं, रेल्वे आणि खजिने लुटणं हे सगळं सुरू होतं. भागामध्ये स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये आणि ब्रिटिशांच्या बाजूनं जे चमचेगिरी करत होते त्या गुंडांना पत्र्या लावण्याचं काम, हे स्वातंत्र्याचे विरोधक म्हणून त्यांना पत्र्या मारल्या जात होत्या. त्या काळात बघितलं तर दरोडेखोर आणि ब्रिटिश यांचं साठं लोटं होतं. ब्रिटिश पोलिसांची दरोडेखोरांच्या प्रती सहानुभूती होती. हे सगळं त्या काळामध्ये म्हणजे ज्या भागामध्ये इंदुताई कार्यरत होत्या या सांगली जिल्ह्यामध्ये, त्या सांगली सातारा जिल्ह्यामध्ये, त्या भागामध्ये मग हे सगळं असं वातावरण सुरू होतं. त्याच काळामध्ये ब्रिटिशांच्या सत्तेचा एक नावाजलेला अधिकारी गिल्बर्ट नावाचा, तो अतिशय अनुभवी अधिकारी होता आणि स्वातंत्र्य चळवळीला कसं मोडून काढता येईल हे चाणाक्षपणानं बघणारा आणि खुनशीपणानं वागणारा हा अधिकारी होता. तो अधिकारी गिल्बर्ट त्यावेळी सातारा जिल्ह्यामध्ये होता. त्यानं सगळा सातारा जिल्हा शब्दशः तुडवून काढला आणि
ही चळवळीला काही क्षती पोचवण्याचा प्रयत्न केला, पण ताई आणि त्यांचे सर्व सहकारी आणि इतर ही सर्वच मंडळी इतक्या व्यवस्थित पद्धतीनं कार्यरत होती की गिल्बर्ट सुद्धा काही वेळा म्हणजे नामोहरम झाला असं आपल्याला दिसून येतं. या सगळ्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट होती की गिल्बर्ट सारखा अधिकारी, पोलिसांची एवढी सगळी मोठी यंत्रणा, यामुळे अनेकांना भूमिगत पद्धतीनं कार्यरत करावं लागलं. त्या काळातल्या स्वातंत्र्यवीरांना, स्वातंत्र्य सैनिकांना, स्वातंत्र्य आंदोलनातील सहभागी महिलांना, कार्यकर्त्यांना, अनेकांना, महत्वाच्या लोकांना भूमिगत व्हावं लागलं, जिल्हा सोडावा लागला. हाही इतिहास आहे, त्याही इतिहासात मी आता जात नाही. हे सगळं घडत असताना इंदुताईंच्या मनामध्ये एक विचार आला की आता इथं आपण काम तर मोठ्या प्रमाणामध्ये आणि सक्रिय करू शकत नाही. या सगळ्या वातावरणामध्ये काम तर आपल्याला करायचं आहे, मग ते काम वैचारिक स्तरावरही करायचं आहे आणि सामाजिक स्तरावरही करायचं आहे, स्वातंत्र्याच्या स्तरावरही करायचं आहे. म्हणून इंदुताईंच्या मनामध्ये एक विचार पुढे आला की वर्ध्याला जो गांधीजींचा आश्रम आहे त्या आश्रमामध्ये जायचं. त्यांनी त्यांच्या मनोदेवतेनं कौल दिला असं म्हणू आपण, मनानं आज्ञा दिली. पण वर्ध्याचा अंतर प्रचंड, आणि म्हणून एक विचार असा त्यांच्या मनानं केला की आपण प्रथम सासवडच्या आश्रमामध्ये जावं, तिथं काही अभ्यास करावा, काही हे सगळं समजून घ्यावं, आणि मग सासवडामध्ये हे सगळं समजून घेऊन आपण पुढे वर्ध्याला जावं, अशी भूमिका त्यांनी पक्की केली. आणि मग त्या या सगळ्या आपल्या भागातून, सातारा जिल्ह्यातून सासवडला निघाल्या. गीताबाई पाटील, कुंडलच्या गुणाबाई कोष्टी आणि इंदुताई या तिघी त्यासाठी निघाल्या. पुण्याला त्या गेल्या. डॉक्टर लागू हे त्या काळचे सक्रिय कार्यकर्ते होते, तिथे त्या गेल्या. तिथून त्या सासवडला गेल्या. या सगळ्या ह्याच्यामध्ये सासवडला गेल्यानंतर सासवड आश्रमाच्या ज्या त्या प्रमुख होत्या आणि ज्यांचं स्वातंत्र्य आंदोलनामध्ये भरीव अशा स्वरूपाचं योगदान आहे, त्या प्रेमाताई कंटक यांनी या सगळ्यांचं तिथं स्वागत केलं. या आश्रमामध्ये इंदुताईंच्या जीवनाला एक शिस्त प्राप्त झाली, एक निमित्त आली. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्नांचं भान या चर्चेतून त्यांना कळालं. गांधीजींची एकादश व्रत म्हणजे नेमकं काय आहे याचा त्यांना आकलन झालं. विनोबांचा साम्ययोगाचा प्रयोग काय आहे हे त्यांना समजून घेता आलं. त्याचबरोबर खान अब्दुल गफार खान, आचार्य जावडेकर, शंकरराव देव, आचार्य सज भागवत यासारखे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे विचारवंत त्यांना ऐकता आले, त्यांच्याशी त्यांना चर्चा करता आली, मनसोक्त अशा पद्धतीचा अभ्यास करता आलं, वाचन करता आलं. आणि मग अशा पद्धतीनं या 16-17 वर्षाच्या तरुणीचं वैचारिक प्रबोधन हे अधिक चांगल्या पद्धतीनं या आश्रमामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. पण अर्थात एका विशिष्ट टप्प्यावर आश्रमातल्या जीवनाचा तोचतोपणा आणि सक्रिय मैदानावरच्या लढ्यातून आलेली एक प्रकारची अलिप्तता इंदुताईंना अस्वस्थ करत होती. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आता मी आश्रमापेक्षा प्रत्यक्ष लढ्यामध्ये सहभागी व्हायला जाते. तर ते प्रेमाताई कंटकांना फारसं भावलं नाही. प्रेमाताई अर्थात भावलं नाही म्हणजे त्यांनी पराकोटीचा विरोध केला असं म्हणता येणार नाही, पण त्यांनी परोपरीनं त्यांना समजून सांगितलं की इंदू, तुझ्यासारख्या तरुणीची या आश्रमाला आणि ही विचारधारा पुढे नेण्याला अत्यंत गरज आहे. कारण तू दोन्हीही गोष्टी करू शकतीस, मैदानावरही लढू शकतेस आणि वैचारिक प्रबोधनही करू शकतेस. प्रेमाताई इंदुताईंना हा माझा पठाण आहे असं अभिमानानं सांगायचं. कारण कुठलंही धाडस, कुठल्याही आव्हानाला भिडण्याची ताकद ही जी काही इंदुताईंच्या व्यक्तिमत्वामध्ये होती त्यामुळे त्यांना हा माझा पठाण आहे असं अभिमानानं म्हणायचे. पण या सगळ्या ह्याच्यातून आश्रमातून इंदुताई आणि त्यांच्या सहकारी या मुंबईला गेल्या. पांडू मास्तरांचा निरोप आलेला होता, त्या पद्धतीने त्या मुंबईला गेल्या. सातारच्या परिसरातले अनेक क्रांतिकारक त्या काळात मुंबईत मध्ये होते, त्यांच्यामध्ये चर्चा चालायच्या, स्टडी सर्कल सुरू झालं. आणि या सगळ्यातून समाजवाद म्हणजे काय, साम्यवाद म्हणजे काय हेही इंदुताईंना कळायला लागलं. याच काळामध्ये आणि आश्रमाच्या आणि त्याच्या आधीच्या स्वतःच्या अभ्यासातून इंदुताईंना बुद्धाचा, अहिंसेचा विचार ही जवळ वाटायला लागला.
ब्रह्मचर्यही जवळचं वाटायला लागलं. समाजवाद आणि साम्यवाद ही त्या सगळ्या समजून घेत होत्या. कम्युन सारखी कुटुंब पद्धती असली पाहिजे याबाबतची त्यांची विचारधारा वळण घेत होती. आणि या सगळ्यातून इंदुताई एक भूमिका या स्टडी सर्कलमध्ये कार्यकर्त्यांच्या अभ्यास शिबिरामध्ये मांडत होत्या. याच अभ्यास शिबिरामध्ये एक तरुण तडफदार कार्यकर्ता म्हणून बाबूजी पाटणकर यांची ओळख. बाबूजी पाटणकरांची भूमिका ही इंदुताईंच्या पेक्षा वेगळी होती. म्हणजे अहिंसा विचार, लग्न न करणं, ब्रह्मचर्याचं पालन वगैरे वगैरे जे होतं. बाबूजी म्हणायचे त्या ह्याच्यामध्ये, मला खोटा आव्हान जमणार नाही. लग्न हा क्रांतिकार्याच्या आड येतं हेच मला मान्य नाही. लग्न करून सुद्धा आपल्याला क्रांतीच्या आंदोलनात सहभागी होता येतं. कम्युन करून राहता येतं. ही त्यांची भूमिका होती. पांडुतात्या बोराटे आणि डॉक्टर बाबूजी पाटणकर ही त्या काळातली जे इंदुताईंच्याहून थोडे वयानं मोठे असलेले जे स्वातंत्र्यवीर होते, स्वातंत्र्य सैनिक होते. आणि या विचारधारेतून स्टडी सर्कल मधली जी मंडळी होती, या पांडुतात्या बोराटे आणि बाबूजी पाटणकर यांनी इंदुताईंना आपल्या बरोबरीचं म्हणजे पुरुषशास्त्र पुरुषी अहंकाराच्या बाहेर जाऊन एक कार्यकर्ती म्हणून, महिला कार्यकर्ती म्हणून, बरोबरीची कार्यकर्ती म्हणून अतिशय सन्मानाची वागणूक दिलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यातून हे बाबूजींचं व्यक्तिमत्व, त्यांची विचार करण्याची आणि काम करण्याची पद्धत, कोणत्याही विषयाला सरळ बोलण्याची पद्धत, कमालीची प्रामाणिकता, हे सगळं आणि पुन्हा हे सगळं जी भूमिका आपण घेऊ ती व्यक्त तर करायचीच, पण त्या निर्णयाशी असलेली बांधिलकी, त्या निर्णयाशी ठाम राहण्याची क्षमता, ही जी काही बाबूजींच्या व्यक्तिमत्वातली रूपं होती, बारकावे होते, हे इंदुताईंना मनोमनी भावले. इंदुताईंनी मनोमन बाबूजींना आपल्या जीवनसाथी या काळामध्ये निवडलेलं आपल्याला दिसून येतं. आणि तिकडं ते वय, तो सगळा वय म्हणजे केवळ वय नाही यायचं, वैचारिकता, या सगळ्यातून बाबूजींची सुद्धा मनोवस्था काही प्रमाणात त्या पद्धतीचीच होती. आणि त्यामुळे इंदुताईंनी आणि बाबूजींनी त्या काळामध्ये एकमेकाला मनातून वरलेलं आपल्याला दिसतं. आणि ही दोन्ही त्या पद्धतीची क्रांतिकारक मन ही जवळ आली आणि ते स्वतंत्र होण्याचं स्वप्न बघू लागली. आणि त्या स्वतंत्र देशामध्ये आपला संसार फुलवण्याची सुद्धा स्वप्न बघू लागली. याच काळामध्ये मुंबईतल्या या सगळ्या ह्याच्यामध्ये घारापुरीच्या लेण्याला जाण्याची एक सहल ही या सगळ्या चळवळीतल्या मंडळींनी काढली. आणि त्याच्यामध्ये क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड यांची याच महिन्यामध्ये परवा जन्मशताब्दी सुरू झालेली आहे 4 डिसेंबरला. ते क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड असतील, त्यांच्या पत्नी विजयाताई लाड, कॉम्रेड उत्तमराव पाटील, लीलाबाई पाटील, पांडू मास्तर, गीताबाई पाटील, बाबूजी पाटणकर, तात्या बोराटे, इंदुताई पाटणकर, अशी ही सगळी मंडळी त्या एक दिवसीय सहलीला गेली. घारापुरीच्या लेण्याची ती सहल होती. आणि असं म्हटलं जातं की त्या सहलीमध्ये, त्या सहप्रवासामध्ये इंदुताईंनी आणि बाबूजींनी आपले मनातले सगळे ज्या काय आंदोलनं होती मानसिक पातळीवरची ती व्यक्त केली. आणि या सहप्रवासामध्ये आपल्या भावना प्रगट केल्या. आणि इंदुताईंनी आणि बाबूजींनी 1 जून 1946 रोजी आपण विवाह करत आहोत असं जाहीर केलं. आता हा काळ लक्षात घ्या, परत स्वातंत्र्य वर्षाच्या टप्प्यावर आलेला आहे, मिळालेला आहे. नंतर या सगळ्यामध्ये इंदुताईंचं, बाबूजींचं वय, तारुण्य सुलभता, या सगळ्या गोष्टी, क्रांतिकारकता, वैचारिकता, हे सगळं लक्षात घेतलं. आणि त्या काळातले त्यांचे ज्येष्ठ सर्वांचे सहकारी डी.जी. देशपांडे, ज्यांनी या सगळ्यांना फार मोठं सहकार्य केलं. इंदुताईंच्या एकूण सगळ्या वाटचालीमध्ये एक ज्येष्ठ बंधू म्हणून डी.जी. देशपांडे यांनी मोठं सहकार्य केलं, आधार दिला. त्या डीजीनी बाबूजींना आणि इंदुताईंना सांगितलं, हा केवळ तुम्ही तुमच्या वयाच्या, तारुण्याच्या ह्याच्यातून हा निर्णय घेतलाय लग्नाचा, की तुमची खरंच एकमेकांबद्दलची केवळ प्रेम नाही, वैचारिक बांधिलकी सुद्धा आहे. जर ते खरं असेल तर तुम्ही 6 महिने एकमेकांपासून अलिप्त राहिलं पाहिजे, एकमेकांना भेटताही कामा नये. ते जर तुम्हाला शक्य असेल तरच हे खरं प्रेम आहे, खरी
इच्छा आहे असं मी मानतो. दोघांनाही तो निर्णय शिरसावंद्य मानला, कारण ते प्रेम आणि क्रांतिकार्य वैचारिकता हे सगळं पक्क होतं. आणि मग या काळामध्ये परस्पराला न भेटण्याचा 6 महिन्याचा सल्ला, या काळामध्ये इंदुताईंनी सेवा दलाची 21 दिवसाची काही शिबिरं पूर्ण केली. SM जोशी, नानासाहेब गोरे, दादासाहेब साखळकर, अनुताई भागवत, सोहनी शास्त्री, कापरे वकील, यमुनाताई कुंभारे आदी अनेकांच्याकडे इंदुताई या काळामध्ये राहिल्या. पुन्हा वेगवेगळे संस्कार त्यांच्यावर त्या पद्धतीचे स्वातंत्र्य आंदोलनातले झाले. त्यांनी अभ्यास केला, त्यांचा व्यासंग वाढला. आणि हे सगळं करत असताना 1947 साल उजाडलं. स्वातंत्र्य अंतिम टप्प्यात आलेलं आहे. इंदुताई या काळामध्ये त्यांचं जे काम, म्हणजे ज्या काळामध्ये गीताताई आणि त्यांनी सगळ्यांनी जिथं शिबिरं घेतली होती त्या कासे गावामध्ये आल्या. क्रांतीवीर बाबूजी पाटणकर कासे गावचीच होते, म्हणजे त्यांचं कुटुंब तिकडून कासे गावात आलेलं होतं. या सगळ्या ह्याच्यामध्ये इंदुताई 1947 साली कासेगाव मध्ये बाबूजींच्या घरी कार्यकर्ती म्हणून राहायला लागल्या. आणि 15 ऑगस्ट 1947 ला म्हणजे त्यांनी दोघांनी ठरवलेलं होतं देश स्वातंत्र्य झालं होईल त्यावेळी आपण लग्न करायचं. आणि म्हणून 15 ऑगस्ट 1947 ला ही वयाच्या 25शीतही न पोचलेली ह्या दाम्पत्यानं विवाह केला देश स्वतंत्र झालेल्या दिवशी. आणि पुढं काही 2 महिन्यानं म्हणजे डिसेंबर 1947 ला त्यांचा नोंदणी पद्धतीनंही विवाह झालेला आपल्याला दिसून येतो. एक सधन घरातील, निकमांच्या घरातील इंदुताईंनी बाबूजींशी केलेला विवाह हा एक प्रकारचा म्हणजे केवळ ही बांधलेली गाठ नव्हती, ही विचारांची पक्की गाठ होती. मगाशी मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कुणासाठी स्वातंत्र्य आणि कशासाठी स्वातंत्र्य ही भूमिका पक्की होती. साम्राज्यशाहीपासून मुक्ती ही केवळ साम्राज्यशाहीपासून नको होती, तर इथल्या सरंजामी व्यवस्थेपासूनची मुक्ती होती. सर्वहारा वर्गाच्या उन्नतीसाठी ही मुक्ती हवी होती. आणि म्हणून या काळामध्ये बाबूजींनी आणि इंदुताईंनी जे काम सुरू केलेलं होतं त्यांनी कम्युनच्या रूपानं कासेगाव मध्ये घर सुरू केलं. या घरामध्ये ज्यांच्यामुळं इंदुताई आणि माझा परिचय झाला आणि ऋणानुबंध जुळले गेले ते समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक कालवश आचार्य शांताराम बापू गरुड हे ह्या कम्युनचा भाग झाले. शेख काका सुद्धा त्या कम्युनचा भाग झाले. आणि हे कम्युन म्हणून ही सर्व मंडळी एकत्र राहून याच काळामध्ये भारत नावाचं एक अपत्य इंदुताईंना आणि बाबूजींना झालं. वर्षभराचं झालेलं ते मूल आजारानं कालवश झालं. पुन्हा या दाम्पत्याला मूल झालं, त्याचंही नाव त्यांनी भारत ठेवलं. आणि आज ज्यांना आपण या सगळ्या चळवळीचे वैचारिकतेचे नेते म्हणून आपण बघतो ते डॉक्टर भारत पाटणकर, म्हणजे इंदुताई आणि बाबूजींचं हे दुसरं अपत्य. बाबूजींनी प्रतिसरकारच्या काळामध्ये ज्या दरोडेखोर प्रवृत्तीला म्हणा किंवा सरंजामी प्रवृत्तीला, त्याचं समर्थन करणाऱ्या प्रवृत्तीला जे तडाखे दिलेले होते, त्यांना जे दुखावलेलं होतं, त्या प्रवृत्ती म्हणता येणार नाही, त्या विकृती ह्या देश स्वतंत्र झाल्यानंतर बळावल्या. आणि त्यांनी जुनं ह्याचं हे करण्यासाठी, बदला घेण्यासाठी काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यातून त्या प्रतिसरकारच्या काळामध्ये दुखावलेली जी मंडळी होती, जी दरोडेखोर विकृती होती, सरंजामदारी जी विकृती होती, त्या विकृतीनं स्वातंत्र्यानंतर आणि अवघ्या 4 वर्षामध्ये 4-4.25 वर्षामध्ये, म्हणजे स्वातंत्र्य आणि इंदुताईंचं लग्न एकाच दिवशी झालं. अवघ्या 4.25 वर्षामध्ये 4.5 वर्षामध्ये 24 जानेवारी 1952 ला, म्हणजे 26 जानेवारीला देशाचा लोकसत्ताक दिन साजरा होणार होता. घटना तयार होऊन अवघी 2 वर्ष झालेली होती मंजूर होऊन. 26 जानेवारी 1950 ला घटना मंजूर झाली. म्हणजे आम्ही आमच्या देशाचा दुसरा लोकसत्ताक दिन, तिसरा लोकसत्ताक दिन साजरा करणार होतो. स्वातंत्र्य मिळून 4.5-5 वर्ष होत आलेली होती. अशा दिवशी 24 जानेवारी 1952 ला एक कपट कारस्थान करून
क्रांतीवीर स्वातंत्र्य बाबूजी पाटणकर यांचा ह्या प्रवृत्तीनं खून केला, त्यांना मारण्यात आलं. या सगळ्याचा फार मोठा, नंतर त्या इतिहासात मी आता जाणार नाही कारण वेळेअभावी, पण या सगळ्याचा प्रत्यक्ष परिणाम, स्वातंत्र्य मिळालं पण स्वातंत्र्य सैनिक सुद्धा सुरक्षित नाहीत असं काही वातावरण तयार झालं. बाबूजींसारखा एक अनमोल हिरा आपला नवरा इंदुताईने अवघ्या 4-5 वर्षामध्ये गमावला. पण या सगळ्याशी भिडण्याची एक अंगभूत वाघिणीची शक्ती असल्यामुळं इंदुताईंनी हेही पचवलं. दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी शिक्षिकेची नोकरी धरलेली होती. 1952-53 साली त्या मॅट्रिक झालेल्या होत्या. नंतरच्या 57-58-59 सालात त्या पुण्याच्या ट्रेनिंग कॉलेजात त्यांनी पुढचं काही शिक्षण, सिनियर ट्रेनचं शिक्षण घेतलेलं आपल्याला दिसतं. हे सगळं करत असताना देश स्वतंत्र झालेला आहे. बाबूजींना आपल्या पतीला आपण गमावलेला आहे. एकुलता एक चिरंजीव, त्याच्या संगोपनाची जबाबदारी आहे. त्याच्यावर संस्कार तर ते मूल मोठं होतच होतं या सगळ्या विचारधारेनं, डाव्या पुरोगामी विचारधारेनं. कष्टकऱ्यांच्या, श्रमिकांच्या चळवळीची गाणी ऐकत ऐकत भारत पाटणकर मोठे होत होते. आणि या सगळ्यामध्ये हे हुशार असलेले मूल परीक्षा देत 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 त्यांनी डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण केलं, MBBS झाले. MDची परीक्षेला 2ऱ्या वर्षाला असताना डॉक्टर भारतकर यांनी चळवळीचा पूर्णवेळ कार्यकर्ता होणार हे जाहीर केले. या सगळ्या गोष्टी इंदुताईंचा एका तासाच्या भाषणामध्ये सांगणं शक्य नाही, मी म्हटलेलंच होतं. पण मुद्दा असा की जो विचारांचा वारसा स्वातंत्र्य आंदोलनातून दिनकरराव निकमांकडून इंदुताईंनी घेतला, त्याच्यानंतर तो आपले पती बाबूजी पाटणकर यांच्या बरोबर कृतीत आणला. आणि तोच वसा आणि वारसा, कष्टकऱ्यांच्या उन्नतीचा, उद्धाराचा वारसा आपले चिरंजीव भारत पाटणकर यांच्याकडे सुद्धा दिला. त्यामुळंच सुखासीन जीवन सोडून, म्हणजे MBBS झालेला मुलगा MDच्या 2ऱ्या वर्षाला आहे, सुखासीन जीवन अंतिम टप्प्या, म्हणजे समोर स्वच्छपणानं दिसतंय. मोटर, बंगला, गाडी, ही जी काय सुखाची संकल्पना असती ती अगदी हातात आहे. अशा काळात हा मुलगा निर्णय घेतो की नाही, मला कष्टकऱ्यांसाठी काम करायचं आहे, मला केवळ हा लौकिक मोठेपणा नको आहे. हे मला वाटतं इंदुताईंच्या संस्कार यामुळेच ते शक्य झालेलं आहे, नाहीतर ते शक्य झालं नसतं. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की इंदुताईंनी एक आई म्हणून, म्हणजे पत्नी म्हणून जे काम करायचं ते केलं, एक आई म्हणून जे काही काम करायचं ते केलं, आणि एका चांगल्या मुलाला उभं करण्याचा प्रयत्न, या चळवळीशी जोडण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. कारण दुसरं त्या अर्थानं इंदुताई आणि बाबूजींसारखं अपत्य दुसरं काय करू शकणार होतं, हाही एक मुद्दा आहे. कारण ही वैचारिकतेची नाळ आहे, वीण आहे. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, अवघ्या 4-5 वर्षामध्ये आपला पती गमावल्यानंतर, त्याच्यानंतर 25-1 वर्षानं MD झालेला मुलगा हे सगळं सोडून देऊन आंदोलनात पूर्ण वेळ कार्यकर्ता व्हायचा ठरवतो. हे सगळं बघत असताना इंदुताई या स्वतःला सुद्धा ज्याच्यासाठी स्वातंत्र्य मिळवलंय त्याच्या उद्धारासाठी झटलेले आपल्याला दिसून येतात अखेरपर्यंत. आणि त्यामुळं श्रमिक मुक्ती दल असेल, स्त्री मुक्तीचा लढा असेल, चळवळ असेल, शेतमजुरांची चळवळ असेल, श्रमिकांची चळवळ असेल, धरणग्रस्तांची चळवळ असेल, बळीराजा धरणाची चळवळ असेल, समान पाणी वाटपाच्या न्यायाची चळवळ असेल, अशा प्रबोधनाची चळवळ असेल, परिवर्तनाची चळवळ असेल, अशा सगळ्या डाव्या विचारांच्या समतेवर आधारित असलेल्या चळवळीशी इंदुताईंची नाळ ही अखेरपर्यंत कार्यरत होती. म्हणजे स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये, प्रतिसरकारच्या काळामध्ये, 42च्या आंदोलनामध्ये जे प्रेरणा घेऊन ऐन तारुण्यामध्ये किंवा मिळालेल्या बाळकडूमध्ये जी प्रेरणा घेऊन इंदुताई ह्या कार्यरत होत्या, तो विचारांचा वसा आणि वारसा त्या स्वातंत्र्यानंतरची 7 दशकं इंदुताई ह्या जपत राहिल्या. म्हणजे 1925 साली जन्मलेल्या इंदुताई बाळकडू घेऊन अवघ्या 22 वर्षाच्या असताना
देश स्वतंत्र झाला, त्यांचं लग्न झालं, नंतरचा सगळा इतिहासही आपण बघितला. त्यानंतरचा एक 22 वर्षाची तरुणी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही पुढची 7 दशकं त्याच विचारावर ठाम राहून कार्यरत राहती. हे मला वाटते त्या वीरमातेचं मोठेपण आहे. आणि म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या या शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्या वतीनं ही जी व्याख्यानमाला आज सुरू होती आहे, त्या व्याख्यानमालेच्या म्हणजे पहिलं पुष्प इंदुताईंच्यावर घुमताना मला अतिशय मनस्वी या सर्वच महिलांच्या बद्दल, इंदुताईंसहित सर्व ज्यांचा उल्लेख केला आणि या आंदोलनात ज्यांनी सहभाग घेतला त्यांना मनोमन कृतज्ञता व्यक्त करावी वाटती, सलाम करावा वाटतो. इंदुताईंचं कार्य मी सुरुवातीलाच म्हटलेलं होतं ते अवघ्या तासाभराच्या भाषणामध्ये होणार नाही. मी फक्त एका मुलानं, कार्यकर्त्या मुलानं आपल्या आईबद्दल काय एका कवितेतल्या काही ओळी मी मुद्दाम वाचून दाखवणार आहे. आणि ती आई कवितेतली म्हणजे इंदुताई पाटणकर आहे आणि तो कवी म्हणजे डॉक्टर भारत पाटणकर आहे. भारत पाटणकरांनी एका त्यांच्या कवितेमध्ये म्हटलेलं आहे, प्रिय आई, मी गॉर्कीची माँ वाचते. गॉर्कीची आई कादंबरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रिय आई, मी गॉर्कीची माँ वाचतोय, तिचं प्रतिबिंब दिसतंय तिच्यात, तुझं प्रतिबिंब दिसतंय तिच्यात तुझं पदोपदी, तिच्यातला तुला पाहून माझं रक्तातलं बळ वाढतं. म्हणजे गॉर्कीनं रंगवलेली आई, कार्यकर्त्याची आई, ती वाचत असताना कॉम्रेड भारत पाटणकर यांना आपली आई त्याच्यामध्ये दिसती. पुढे भारत पाटणकर म्हणतात, आई आकाशापेक्षा मोठी झालीस, तुझ्यासाठी दिशा नष्ट झाल्या, त्यांच्या पलीकडे गेली तुझी भव्यता, मी वावरतोय, ठेचाळत पुढे जातोय तुझ्या नेत्राच्या पाखरीत, अजून मला सामावता येईना माझ्या झेपावणाऱ्या डोळ्यात तुझी अनंत दिव्यता. माझी आई, या शब्दात तू सामावू शकत नाहीस, तू आमची आई आहेस, आम्हा सर्वांची आई आहे. कार्यकर्ता काय म्हणतो लक्षात घ्या भारत, की तू आमची आई आहेस, आमच्या सर्व कार्यकर्त्यांची तू आई आहेस. म्हणजे सर्व कार्यकर्त्यांना, चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रेरणा देणारी आई म्हणून इंदुताईंच्याकडे भारत बघतात. आणि मग पुढे ते म्हणतात की कॉम्रेड आई, इथल्या घामेजल्या श्रमलेल्या समुदायात त्यांच्या मनगटाशी मनगट जुळवताना क्रांतीच्या उद्घोषात गजरात आई तुझी आठवण येते. रात्री थकल्याच्या आनंदात इथे अंथरुणाला पाठ टेकताना, या श्रमिकांचा विचार करताना, डोळे पेंगुळताना, अंगांग ठणकताना आई तुझी आठवण येते. तुझ्या उबदार खुशीची आठवण येते. मार्क्सवाद वाचून वावरणाऱ्या मार्क्सवाद्यात काही खऱ्या, काही खोट्या, काही अपूर्ण, काही नाटकी कॉम्रेड्स मध्ये जगताना क्रांतीचं वारं शिरलेल्या बेभान शरीराचा कण अनकण क्रांती होत चाललेल्या आमच्या क्रांतीवेड्या कळपात कॉम्रेड, तू धडधडत ठेवलेल्या तुझ्या शरीराच्या क्रांतीच्या मशालीची आठवण येते. आई तुझी आठवण येते. कॉम्रेड, तुझ्याशिवाय धगधगत्या क्रांती मशालीशिवाय क्रांती अशक्य आहे. या क्रांतीच्या शक्यतेच्या विचारात तुझी आठवण येते कॉम्रेड आई. म्हणजे स्वातंत्र्य आंदोलनामध्ये जी विचारधारा स्वीकारली इंदुताईंनी, ती त्या विचारधारेसाठी स्वातंत्र्यानंतर सुद्धा कार्यरत राहण्याचा त्यांचा संकल्प आणि त्यांचे चिरंजीव डॉक्टर भारत पाटणकर यांनी तो कवितेतनं व्यक्त केलेला हा जो संकल्प आहे, तो मला वाटतंय आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. कारण स्वातंत्र्याची फळं ही समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत अजूनही पोहोचलेली नाही. त्यामुळं तो इंदुताईंचा विचार वारसा घेऊन आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये अधिक सक्रियपणानं, अधिक सजगपणानं वाटचाल करावी लागणार आहे. हाच आशय आपण या इंदुताईंच्या जीवनचरित्रातून, क्रांतिकार्यातून आपण घेतला पाहिजे. इंदुताई या त्या अर्थानं अतिशय महत्वाच्या क्रांतिकर्त्या कार्यकर्त्या होत्या असं मला या ठिकाणी वाटतं, नमूद करावं वाटतं. मी पुन्हा एकदा शिवाजी विद्यापीठाच्या या अध्यासनाच्या वतीनं ही जी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे, या व्याख्यानमध्ये पहिलं पुष्प गुंफण्यासाठी मला निमंत्रित केलं. याबद्दल या शिवाजी विद्यापीठाचे शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्या समन्वयक डॉक्टर भारती पाटील यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो.
आणि क्रांतीवीर इंदुताई पाटणकर यांना पुन्हा एकदा क्रांतिकारी सलाम करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. प्रसाद कुलकर्णी सरांच्या या उत्कृष्ट व्याख्यानानंतर आता आभाराचा औपचारिक कार्यक्रमाची वेळ आली आहे. कैलासवासी श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रिया ही व्याख्यानमाला आयोजित करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल मी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर डी शिर्के सर यांचे मी सुरुवातीला आभार मानतो. इंदुताई पाटणकर यांच्या कार्याचा आढावा घेणारे अत्यंत उद्बोधक असे भाषण दिल्याबद्दल मी प्रसाद कुलकर्णी सरांचे आभार मानतो. व्याख्यानमालेचे संचालक आणि आयोजक अध्यासनाच्या समन्वयक प्राध्यापक डॉक्टर भारती पाटील यांचे मी आभार मानतो. व्याख्यानमालेला अनेक मान्यवर उपस्थित आहेत. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, राजस्थान केंद्रीय विद्यापीठ राजस्थान, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे माजी कुलगुरू आणि भारती विद्यापीठ पुणे यांचे कुलगुरू, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज याचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर माणिकराव साळुंखे सर उपस्थित होते. याचा आम्हाला विशेष आनंद आहे. मी त्यांचे आभार मानतो. शिवचरित्रकार डॉक्टर इस्माईल पठाण, विचारवंत किशोर बेडके सर आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्यांच्या सर्वांचे मी आभार मानतो. ऑनलाईन व्याख्यानमालेला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी वर्गाचे आभार मानतो. सर्व उपस्थितांना एक महत्वाची सूचना आहे. उद्या दिनांक 14 डिसेंबर 2021 रोजी ठीक 11:30 वाजता प्राध्यापक डॉक्टर पद्मजा पाटील, माजी विभाग प्रमुख इतिहास अधिविभाग शिवाजी विद्यापीठ यांचे राजमती पाटील बिरनाळे यांच्यावर व्याख्यान होणार आहे. तरी सर्वांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा ही विनंती. आणि या आभाराबरोबरच मी ही व्याख्यानमालेचे पहिले पुष्प संपन्न झाल्याचे घोषित करतो. धन्यवाद. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं घोषित करतो. धन्यवाद.